आता आपण एकदा हे मिक्सर मधनं फिरवून घेऊया. बरं ठीक आहे. बस का? बस. हां, आता आपण त्याच्यातच नाचणी घालणार आहोत. तर साधारण 4 मोठे चमचे आपल्याला याच्यासाठी नाचणी घालायची आहे. ठीक आहे. मग आता पुन्हा एकदा मिक्सर मधनं हे काढायचं. बरं ओके. बघ बरं व्यवस्थित तुला वाटतंय ना? आता मी ते ह्याच्यात काढते आणि मग आपण पॅनवरती त्याचे पॅनकेक्स टाकणार आहोत. ओके. वा. हा, आता ह्याच्यावर तुला यातलं नंतर आपण तूप सोडणार आहोत. आधी आपण, कारण पॅनवरती आधी सोडायची काहीच गरज नसते. बरं ओके. तर त्याच्यामुळे मग आपल्याला जेवढ्या आकाराचे आवडतात, की अगदी छोट्या मुलांना आपण करणार असू तर खूप छोट्या आकाराचे पण चालतील. बरं. आणि हे मुलांच्या वाढदिवसाला वगैरे आपण करायचे असतील तर ह्याच्यामध्ये ते चॉको चिप्स जे विकत मिळतात ते जरी आपण घातले तरी मुलांना खायला खूप मजा येते. तर आपण आता 4 घातले. पण हे तू स्वतः शोधलंयस असं म्हणालीस. हो. रेसिपी जी आहे ती मला याच्यावर आठवलं की इंदुताई म्हणजे अनिल अवचटांची आई आता किती माझी आजी, म्हणजे ती माझी आजी 94 वर्षाची आहे आणि अजूनही घरात सगळा स्वयंपाक ती स्वतः करते. त्यामुळे मला असं वाटतं की तुझ्या घरात नसते असं आलंय की तू नवनवीन पाककृती अशा शोधते आहेस आणि असं काय काय छान करते आहेस. आपण थोडं तूप सोडूया आता. हां. आणि साजूक तूप जर का आपण जास्ती त्याचा वापर केला तर ते जास्ती पौष्टिक असतं ना तेलापेक्षा. आता आपण ते उलटूया. आता आपण ते जस्ट 2 मिनिटं खालनं झाले की आपण गॅस बंद करू शकतो. आपण ते खाऊ शकतो. आणि आता आपले पॅनकेक्स ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत. पण ते पूर्ण तयार होईपर्यंत तुम्ही पहा रिकॅप. आता आपण मला वाटतं व्हेजिटेबल फ्रँकी बनवणार आहोत. हो बरोबर. हो. तर त्याचं साहित्य सांगतेस? 2 पोळ्या, किसलेलं गाजर, श्रावण घेवडा, किसलेला कोबी, ढोबळी मिरची, थोडासा उकडलेला आणि बॅश केलेला बटाटा, कोथिंबीर आणि त्याचबरोबर साजूक तूप, आलं लसूण पेस्ट, मीठ, सॉस आणि ग्रीन चटणी. आत्ताच आपण साहित्य पाहिलं. आता कृतीकडे वळूया. तूप दे मला थोडंसं. हां. आधी आपण सगळ्या भाज्या थोड्याशा वाफवून घेणार आहोत. अर्धवट वाफवायचे, खूप काही अगदी जास्ती शिजवायचं कारण नाही. आलं लसूण पेस्ट. वासाला मस्त. आता सर्व भाज्या आपण एकत्र, बटाटा सोडून बाकी सर्व भाज्या एकत्रच ह्याच्यात परतून घेणार. हे सगळं खूप रंगीबेरंगी आहे. म्हणजे असं म्हणतात बघ की सकस जे खाद्य तुमच्या ताटात सगळे रंग असले पाहिजेत. आता हे थोडंसं आपल्याला एक आपण वाफ देऊ त्याला. हां. बारीक करूया. हां. आता आपण ह्याची वाफ झाली असेल त्याला. भाज्या आपण जास्ती शिजवल्या तर त्याची पोषण मूल्य कमी होतात, म्हणून आपल्याला थोड्या त्या कमी हे करायच्या आहेत. आता आपण मीठ घालूया ह्याच्यात. आणि हे सगळं मिळून येण्यासाठी आपण बटाटा घालतोय. आणि सगळ्या मुलांना किंवा प्रत्येकाला बटाट्याची भाजी जनरली आवडते. सगळ्यांना झाडून आवडते. आवडत असेल तर आपण ह्याच्यात सोया सॉस घालू शकतो, शेजवान सॉस, जशी हवी तशी प्रत्येकाला आवडेल तशी चव आपण ऍडजस्ट करायची ह्याची. कॉर्न घातलं तरी कॉर्न फ्रँकी पण छान होते. मस्त लागेल याच्यात कॉर्न पण. आता एका पोळीला आपण हे सगळं फ्रँकी आपण तयार करून घेऊ. याच्यात घेऊया. हां, त्या प्लेटमध्ये घेऊया. आपण थोडा ह्याला आधी टोमॅटो सॉस लावून घेऊ, कारण त्याच्यामुळे मग ते चिकटेल ती फ्रँकी सगळी. अच्छा. आता ह्याच्यात आपण असं एक लाईन एक लावणार आहोत त्याची. अच्छा. आणि आपण याचा छान असा घट्टसा रोल करून घेणार आहोत, म्हणजे ते बाहेर येणार नाही, दाबून जरा. अच्छा अच्छा. हां. वाव. आता थोडंसं साजूक तूप घालूया आपण ह्याच्यावरती. आता साधारण ब्राऊन होईपर्यंत आपण ती अशीच ठेवूया ह्याच्यावरती. झाकायची नाही, ही अशीच उघडी ठेवायची, म्हणजे क्रिस्प होते ना ती. अच्छा. आणि दोन्ही बाजूनी आपण ती परतून घेणार आहोत. आता ही फ्रँकी थोडी क्रिस्प होईपर्यंत आपल्याला थांबायचंय. तोवर तुम्ही पाहून घ्या रिकॅप.